वास्तवास उतरलं अशा स्वराज्य जननी माझी जाऊ या भारताला एका उंचीवर, भारतीय संस्कृतीला एका उंचीवर, भारतीय नागरिकाला आणि भारतीय व्यक्तीला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि सातत्यानं आपलं 39 वर्षाचं आयुष्य हे आपलं त्यासाठी खर्ची घातलेलं आहे, त्याच्यातला प्रत्येक क्षण जो खर्ची घातलेला आहे, असे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कर्तृत्वाला मी मानवंदना या ठिकाणी मनस्वी करतो सुरुवातीला. आणि आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष आणि एक उद्योजक, एक उदयास येणारं एक युवा नेतृत्व, या परिसराचा एक आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे आपण या ठिकाणी पाहतोय असे आमचे मित्र आदरणीय सचिनजी जोशी सर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र प्राध्यापक पवार सर, चाटोरी केंद्राचे केंद्र प्रमुख आणि जिल्हा परिषदेमध्ये गुंजेगाव पॅटर्नचे या ठिकाणी नेतृत्व करणारे आदरणीय ढेले सर, चाटोरी जिल्हा परिषद हायस्कूलचे या ठिकाणी मुख्याध्यापक आमचे मित्र आदरणीय चाटे सर, संचलन करणारे आदरणीय चंदे सर, या कनिष्ठ महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका भगिनी, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पुरुष पालक माता भगिनी आणि विद्यार्थी मित्र, या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा जे आपल्याला एक हा जो संयोग घडून आलेला आहे, कारण अनेक अंगाने या कार्यक्रमाच्या चित्राकडे आपल्याला पाहता येईल. एक आदर्श पालक, इतिहासामध्ये ज्यांचं नाव होऊन गेलेलं अशा माता जिजाऊ, त्यांचा जयंती उत्सव या ठिकाणी आपण साजरा करतोय, जी आपल्या सर्व मातृत्वाची प्रेरणा आहे. त्यासोबतच स्वामी विवेकानंदांनी जे युवकांसाठी कार्य केलेलं आहे, तो जयंती दिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा एक युवा या नात्यानं, एक युवक या नात्यानं जो संदेश आहे तो या निमित्तानं, आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावरचे चिंतन, मंथन आणि विचार या ठिकाणचे अतिशय महत्वाचे आहे. आणि त्यासोबतच म्हणजे आपण पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि या सर्वांच्या एकत्र येण्यातून जी काही आपली सर्वांची गोळाबेरीज होते, ती आनंद निर्माण होतो. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना आनंद नगरी आपल्याला साजरी करायची आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मी तुमच्या समोर उभा आहे. या परिसरातलाच या ग्रामीण भागाशी नाळ ज्यांची जुळलेली आहे आणि ग्रामीण भागातल्या पालकांचं, ग्रामीण भागातल्या व्यक्तीचं आयुष्य काय असतं ते उपभोगलेला, जगलेला आणि अजूनही त्याच पद्धतीने तो अनुभवत असलेला एक विद्यार्थी, एक पालक, एक शिक्षक आणि एक समाजातील घटक या नात्याने मी तुमच्या पुढे उभा आहे. कारण आज खास मी पालकांसाठी या ठिकाणी माझे आतमधल्या भावना मी आपल्या समोर ठेवणार आहे. कारण ही जी सगळी चिमुकली मंडळी बसलेली आहे, आता आयोजकांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हा सोहळा आयोजित केलेला आहे. हे सोपं नाहीये सगळं नियोजन करणं, लक्षात घ्या. हा काही तासांचा जरी आपल्याला क्षण असला तरी याच्यामधून आपल्या भविष्याची आणि आयुष्याची प्रेरणा आपल्याला मिळणारी आणि ते भविष्य घडवणारी ही प्रेरणा आहे, लक्षात घ्या. म्हणून हा 2 तासाचा जो कार्यक्रम आहे आपल्या मुलांचं आणि आपलं आयुष्य घडवणारा कार्यक्रम आहे. म्हणून आयोजकासाठी आपण सर्वांनी मनस्वी या ठिकाणी टाळ्या वाजवूया एकदा मनस्वी. मुलांनी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे मुलांच्या. ओके, आता सर्वांसाठी मला बोलायचंय, पालकांसाठी बोलायचंय, विद्यार्थ्यांसाठी बोलायचंय आणि तरुण मित्रांसाठी सुद्धा बोलायचं आणि माता भगिनीसाठी सुद्धा बोलायचं आहे. पण एक सिच्युएशन तुमच्या समोर ठेवतोय की अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायचंय काय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्या डोळ्यासमोर खूप मोठी आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या डोळ्यासमोर ठेवत असताना एकच असं म्हणायचं की ते बोलत असताना, त्यांच्याबद्दल चिंतन करत असताना कवी अनंत राऊत असं म्हणतात की काय गरज ग्रंथाची, ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची. लक्षात घ्या, ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची, ज्याच्यात रक्तात शिवबा काय गरज धर्माची.
ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची, माझा एकलाच शिवबा साऱ्या धर्माचा सार, नाही देवाचा अवतार परी देवा होणी थोर, परी देवा होणी थोर. ज्याच्या रक्तामध्ये शिवबा आहे, ज्यानं शिवशाही वाचलेली आहे, ज्यानं हा अभ्यास केलेला आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यामध्ये आतमध्ये उतरवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं, या जाणीवा निर्माण करून देण्याचं काम केलं जातं. आपल्या आतमध्ये ते गुण, ते तत्व, ते विचार आतमध्ये आपल्याला प्रेरित करण्याचं काम केलं जातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून. म्हणून आपल्याला वेगळ्या अशा कोणत्या गोष्टीची गरज राहत नाही. लक्षात घ्या, कार्यक्रम त्याच्यासाठी आहेत, त्यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आणि म्हणून याच्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र यायचं आहे. ढेले सरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की 3 घटक अतिशय महत्वाचे आहेत. हे समाज आहे, शिक्षक आहे आणि विद्यार्थी आहे. सुरुवातीला एक मी उदाहरण तुम्हाला सांगतो पालकांसाठी. एक असा छोटासा किस्सा आहे. एका गावाच्या बाहेर एका मंदिरामध्ये एक कोणता तरी साधू वेश घेऊन एक व्यक्ती आलेला होता, की ज्याला असं म्हणलं जातं की लोकांना कळालं की हा काहीतरी पुढचं भविष्य सांगतोय, सगळ्या लोकांना पुढचं काय होणार आहे या व्यक्तीला कळतं आणि तो प्रत्येकाला सांगतोय. आणि लोक त्या ठिकाणी जाऊ लागले आणि आपापलं भविष्य विचारू लागले की काय होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये, काय होणार आहे, कसं घडणार आहे, मी काय होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या लेकराबाळांचं काय होणार आहे, दुःखाचं काय, सुखाचं काय, असं सगळं विचारत होते. त्यातली गावातली 3 खोडकर मुलं होती. लक्षात घ्या, मुलं ज्यांना खोड्या करायची, त्यांना मला अरे तिथं कोणीतरी आले, बरं चल बरं आपण बघू खरंच त्याला भविष्य कळते का. आणि त्यांनी विचार केला आणि एका ठिकाणी एका झुडपावर बसलेलं एक छोटंसं पाखरू त्यांनी पकडलं, चिमणी पकडली. आणि ती चिमणी पकडली आणि चिमणी ते म्हणले की आपण पकडून त्या महाराजाकडे घेऊन जाऊ आणि आपल्या हातामध्ये काय करताना दाखवायचीच नाही, पाठीमागं पकडायची अशी. आणि ती पाठीमागं पकडून त्या महाराजाला विचारायचं की आमच्या हातामध्ये एक पक्षी आहे, चिमणी आहे, ती तुम्ही सांगा, तुम्ही ओळखायचं. आता म्हणजे तुम्ही त्या महाराजाची गंमत घ्यायची हे त्यांच्या डोक्यामध्ये होतं. लक्षात घ्या, तो जो पक्षी आहे तो जिवंत आहे का मेलेला आहे तुम्ही सांगायचं. आणि महाराज आम्ही तुम्हाला म्हणेल तेवढी दक्षिणा देऊ. 3 जण गेले महाराजाकडे. त्या महाराजाकडे गेल्याच्या नंतर त्या 3घांनी उभा टाकल्याच्या नंतर प्रश्न विचारला, महाराज आम्ही तुमच्याकडे आलोय आणि आम्हाला एक प्रश्न विचारायचा, त्याचं उत्तर तुम्ही सांगा. ते म्हणले काय सांगा. एकाच्या हातामध्ये तो पक्षी होता आणि त्याने त्या अंगठ्याचा जो नखाचा भाग होता तो चिमणीच्या नरड्यावर ठेवलेला होता. महाराजाला प्रश्न विचारायचा की महाराज सांगा आमच्या हातात पक्षी आहे तो जिवंत आहे का मेलेला आहे. महाराज जर म्हणला मेलेला आहे तर जिवंत दाखवायचा आणि महाराज जर म्हणला तर जिवंत आहे तर तिथं त्या चिमणीची मान खोडून टाकायची, म्हणजे दाबून टाकायची, मेलेला दाखवायचा, म्हणजे महाराजाला खोटं ठरवायचं. आणि अशा पद्धतीने ते 3 गेल्याच्या नंतर ते 3 समोर उभा टाकले. महाराजांना लक्षात आला हा प्रकार काय आहे आणि महाराज त्यांच्यापेक्षा गेलेला पुढचा हा टप्पा होता. लक्षात घ्या, कारण सगळे अनुभव घेऊन आलेले लोक असतात. त्यांनी हे मानसशास्त्र ओळखलं, सायकोलॉजी ओळखली आणि सांगितलं की तुम्ही 3 जण आलात, ही चिमणी जी आहे ती जिवंत आहे का मेलेली आहे हे मला माहित नाही, परंतु एवढं माहिती आहे की हे तुमच्या 3घांच्या हातामध्ये आहे. लक्षात घ्या, म्हणजे याचा इथं हा किस्सा संपला. पण याच्यातून पुढे जे मला सांगायचंय की जसं सरांनी सांगितलं, ही चिमणी, हे पक्षी, पाखरू म्हणजे आपले विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, कुणाच्या हातामध्ये आहे, एकाच्या हातामध्ये, म्हणजे एक घटक आहे, शिक्षक आहे की ज्याच्या हातामध्ये सोपवलंय, शाळेमध्ये नेऊन ऍडमिशन घातलंय, आपण त्यांना प्रवेश दिलाय आणि इथं भविष्य घडणार आहे, आयुष्य घडणार आहे. म्हणून या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे. स्वामी विवेकानंद प्राथमिक